शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, कापसाला 10,000 रुपये भाव, भावांतर योजना लागू झालीच पाहिजे. जय जवान, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. जय जवान, जय किसान. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. नको टळणार आहे, वहीचे राज्य येणार आहे. शेतकरी संघटनेचा विजय असो. हम सब एक हैं. लूटने वाला जाएगा, नया जमाना आएगा, आएगा भाई आएगा. नया जमाना आएगा. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी संघटनेचा विजय असो. शरद जोशी जिंदाबाद. शेतकऱ्यांचा सातबारा, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा. सोयाबीनला 6,000 रुपये भाव, मिळालाच पाहिजे. कापसाला 10,000 रुपये भाव. मिळालाच पाहिजे. शेतकरी एकता जिंदाबाद. भावांतर योजना लागू झालीच पाहिजे. भावांतर योजना लागू. झालीच पाहिजे. नाफेडने सोयाबीनची खरेदी केलीच पाहिजे. ना किसान हक की बात करेगा. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. मिळालाच पाहिजे. कापसाला 10,000 रुपये भाव, मिळालाच पाहिजे. कापसाला 10,000 रुपये भाव. मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. कापसाला 10,000 रुपये भाव, मिळालाच पाहिजे. 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 कापसाला 10,000 रुपये भाव. मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. कापसाला 10,000 रुपये भाव, मिळालाच पाहिजे. सोयाबीनला 6,000 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 रुपये भाव. मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी संघटनेचा विजय असो. शरद जोशी जिंदाबाद. शरद जोशी. जिंदाबाद. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकऱ्याचा खूप दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय, नेमकं आजच्या आंदोलनाचं काय कारण होतं? सगळ्यात महत्त्वाचं, मी संजय कोल्हे, मोर्शी तालुका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे की विदर्भाच्या भूमीवर सध्या नवीन सरकार आलेलं आहे आणि अधिवेशन नागपूरला सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांनी ज्या गोष्टीचे आश्वासनं दिले आणि ज्या गोष्टीसाठी आंदोलनं केली, त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनीच म्हटलं होतं की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. त्यांनीच म्हटलं होतं कापसाला 10,000चा भाव मिळाला पाहिजे. त्यांनीच म्हटलं होतं की भावांतर योजना लागू झाली पाहिजे. आज त्यांचं सरकार आलं आहे आणि ते म्हणतील देतो, करू, पाहू वगैरे चालणार नाही. कारण नवीन सरकार आलं आहे, बंपर मतांनी आलेलं आहे, भरपूर बहुमत आहे. त्यांना आता कोणाची साथ पाहिजे नाही आहे आणि विदर्भाच्या भूमीवरती आज ते आलेले आहे. आमची मागणी एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टी ते जे जे बोलले त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता तात्काळ झाली पाहिजे. कारण शेतकरी आज मरतो आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. अत्यंत वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे. थोड्याच दिवसात शेतकऱ्याची काय नेमकी मागणी आहे? तुम्ही या ठिकाणी कापूस जाळला, सोयाबीन पिकलं, काय मागणी? शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकरी समन्वय समिती अमरावती जिल्हा या जिल्ह्याच्या सर्व शेतकरी समाजाच्या वतीने आज आम्ही
नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचं आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्वतःहून ज्या गोष्टी डिक्लेअर केल्या शेतकरी त्यांचं ध्यानार्घन करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये एक काय दिवशी नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या एवढ्याच आहे की शेतमालाची भावांतर योजना जे शेतकऱ्यांनी माल विकला ते भावांतर योजना लागू झाली पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्याचं कबूल केलं. तो 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. नाफेडच्या मार्फत सोयाबीनची खरेदी सुरू आहे, पण ती तो भाव 49 म्हणजे जवळपास 5,000 पर्यंत भाव आहे. पण शेतकऱ्यांची नाफेडची खरेदी सोयाबीनची सरसकट झाली पाहिजे. त्याला जाचकडी रद्द झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं अभियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यांचं आणि कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. ह्या आमच्या मागण्या आहे. ह्या मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि नवीन सरकारने अंमलात आणा एवढीच अपेक्षा आहे. आणि आम्ही ज्या मागतो आहेत त्या मागण्या जर सरकारनं मान्य केल्या नाही तर विदर्भामध्ये प्रचंड शेतकऱ्याच्या आत्महत्या होणार. या बीजेपी सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं नाही काय म्हणणं आपलं? त्यानं जाहीर केलेलं त्यानं करायला पाहिजे. लोकांनी विश्वास टाकला, लोकांनी प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिलं. ते जे बोलले ते त्यांनी करावं हेच आमचं निवेदन आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आता शेतकरी संघटना काय काढेल? तो आक्रमक भाग आहे, तो नंतरचा आम्ही ठरवू. पहिले त्यांना वेळ देतो आम्ही, त्यांना वेळ देऊन राहिलो. हे निवेदनं त्याच्यासमोर सादर करून राहिलो. अधिवेशन नागपूरला सुरू आहे आणि त्या अधिवेशनातही निवेदन घेऊन आम्ही जाणार आहोत परवा आणि त्याच्यानंतर पुढचा पवित्र ठरवू. जाम करून टाकू विदर्भ.